शिक्षण तज्ञ म्हणतायत, पालक म्हणतायत, शिक्षक म्हणतायत, तुम्ही काय सांगाल की आराखडा तयार केला जातोय 2000 सालापासून, एवढंच एक वाक्य सरकार म्हणते, काय आराखडा तयार होत नाही, नेमकं घोडं कुठं आणलंय? बघा, एकीकडे मराठी भाषा, साहित्य, संस्कृती याच्या संवर्धनासाठी स्वतंत्र खातं निर्माण झालं आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी ते खातं स्वतःकडे ठेवलं। याचा अर्थ असा की त्यांना मराठी भाषा, साहित्य, मराठी लोकांसाठी काही विधायक करायचं आहे। असं असताना मराठी शाळांना परवानगी नाकारणं किंवा ज्या शाळा आहेत त्यांना अनधिकृत ठरवणं हा विसंवाद आहे। हे तर्काला धरून नाही। आधीचं बरोबर आहे की आताचं बरोबर आहे? म्हणजे मला स्वतःला असं वाटतं की हा विसंवाद लवकर शासनाने दूर करावा आणि नीट स्पष्ट धोरण जाहीर करावं। विनोद, आपण पाहिलं की तीव्र निषेध केला जातोय, इंग्रजी शाळांना दुसरं माप दिलं जातंय, मराठी शाळांना मात्र परवानगी दिली जात नाहीये। ज्या मराठी शाळा सुरू आहेत परवानगीशिवाय त्यांना 1 लाखाचा दंड ठोठावण्याची भाषा सुरू केली।